हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज दुपारी 12च्या सुमाराला सत्यजित पाटील यांनी शक्ती प्रदर्शन न करता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार राजूबाबा आवळे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्या उपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी माध्यमांशी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सर्वसामान्य जनता आपल्या सोबत असल्यानं आपल्याला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, शक्ती प्रदर्शनाची गरज विरोधकांना आहे, म्हणून तर ते मुख्यमंत्र्यांना अर्ज भरण्यासाठी बोलवतात असा टोला त्यांनी खासदार धैर्यशील मानेंना लगावला। मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं नेटवर्क चांगलं असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे। साध्या पद्धतीनं कसल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता एक 4 मोजके घेऊन मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष, सर्व घटक पक्ष इतक्या चांगल्या पद्धतीने राबतायत आणि महाविकास आघाडी ह्या 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये नेटवर्क प्रचंड चांगला आहे। तर चांगल्या प्रकारे आमचा प्रचार आत्तापर्यंत झालेला आहे। किंबहुना अर्ज भरण्यापूर्वीच आमचं जे चिन्ह मशाल चिन्ह आहे हे घरोघरी पोचलेलं आहे। यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।